सिंधुदुर्गामधल्या दोडामार्ग तालुक्यातल्या साटेली भेडशीमधल्या अनधिकृत मदरशावरती आता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। घराचा परवाना घेऊन मदरसा इथे उभारण्यात आला होता आणि मदरशामध्ये शस्त्र सुद्धा आढळली होती। अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये आज या मदरशावरती बुलडोझर चालवण्यात आला। सदाशिव लाड आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सदाशिव, नक्कीच गेली 4 वर्षापासून या ठिकाणी अनधिकृत मदरसा जो आहे तो चालवण्यात आला होता। खरं तर स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये घर बांधण्यासाठी परवानगी मागितली होती, मात्र ग्रामपंचायतीने परवानगी दिली नव्हती। तरी देखील इमारत उभारून त्या इमारतीत मदरसा चालवण्यात येत होता आणि या मदरशामध्ये 7 ते 10 या वयोगटातील मुलांना उर्दू आणि अरबी भाषेचं शिक्षण दिलं जात होतं। त्यासाठी बिहारमधनं एक मुस्लिम धर्मगुरू जे होते ते तिथे प्रशिक्षण देण्यासाठी येत होते। त्यामुळे स्थानिकांचा याला विरोध होता, कारण स्थानिकांची जाणारी जी तिथली वाट होती ती गेली 4 वर्षापासून त्यांनी बंद केली होती आणि त्यानंतर स्थानिकांनी वेळोवेळी या ठिकाणी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती। मात्र अखेर आज प्रशासनाने त्या ठिकाणी बुलडोझर चालवलेला आहे। या इमारतीत 2 तलवारी सापडलेल्या होत्या, त्यामुळे त्या ठिकाणी दोघांना अटक करण्यात आलेली होती आणि आज प्रशासनाने बुलडोझर चालवून ती इमारत जी आहे ती पूर्णपणे जमीनदोस्त केलेली पाहायला मिळते। अगदी सदाशिव, धन्यवाद माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। सिंधू पाणी वाटपाचा करार भारताने स्थगित केल्याच्या नंतर आता भारताने पुढचं पाऊल सुद्धा उचललंय।